नमस्कार मित्रांनो. तर आज आपला खूप मोठा लॉस झाला. चुकी कुठे झाली? जसं मी Telegramमध्ये अपडेट केला, कॉल सेल करायचा, स्ट्रॅटेजी नंबर 2 मध्ये आपला ट्रेड बसत आहे आणि 9:15 ची कॅन्डल क्लोज होऊन द्या, तरच आपल्याला ट्रेड करायचा आहे. तसं पण माझ्याकडून चुकी काय झाली, मी 9:27 लाच एंटर केला ट्रेड आणि जसा मी एंटर केला, तसा मला एक इमर्जन्सी कॉल आला घरातून आणि मी लगेच निघालो. ना मी स्टॉप लॉस लावला, ना मी रेकॉर्डिंग चालू केली. मी तसाच निघालो आणि जसा मी 1.25 तासानंतर ट्रेड स्क्रीन बघितली, अर्धा तास मी स्क्रीनपासून दूर होतो, अर्धा पाऊण तास. जशी मी स्क्रीन बघितली, तर मला 5,000 5,500 चा लॉस चालू होता आणि लगेच मी मॅन्युअली एक्झिट केला. तुम्हाला आता दाखवेन पण मी कुठं माझी प्रॉब्लेम झाली आणि जसा मी एक्झिट केला तसा तिसऱ्या कॅन्डलमध्येच आपल्या फेवरमध्ये मार्केट 60 पॉईंट खाली पडला. कारण आता ही खूप मोठी चुकी झाली माझ्याकडून स्टॉप लॉसची. तरी म्हणून मी सांगतो, पण मला आता 5,000 भले लॉस झाले, पण माझा प्रॉफिटमधून लॉस झाला म्हणून मला एवढं वाटत नाहीये. पण स्टॉप लॉस किती महत्त्वाचा आहे, हे आजच्या रीलमधून तुम्हाला समजत असेल, की स्टॉप लॉस नाही लावला, कारण स्टॉप लॉस तुम्हाला इन्शुरन्स सारखा आहे, तुम्हाला वाचवतो. तर स्टॉप लॉस लावणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपला लॉस झालाय, पण आपला प्रॉफिटमधून लॉस झालाय, पण आपल्याला तो परत असा कसा कसा रिकव्हर करायचा हे आपण बघणार आहोत, कारण इम्पॉर्टंट तेच आहे.